या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। AIMIM पक्ष सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची माहिती MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। AIMIM पक्षाचे राष्ट्राध्यक्ष खासदार असुद्दीन ओवैसी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र प्रदेश सचिव जमीर साजिद बिल्डर आणि MIM पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तसंच शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, बार्शी, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये AIMIM पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर परिषदा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली। सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तफा पठाण में आज पत्रकार परिषद घेण्यात आली। काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक MIM पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार आहेत। ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे, परंतु स्वबळाची मी तयारी केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी 30 ते 35 सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा ते महानगरपालिकेमध्ये 10 सीट आलते आमचे, तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी 10 सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये 7-8 सीट येतील अशी आम्हाला आशा आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं तयारी केलेली आहे आणि कशी त्या तालुक्यात? अक्कलकोट असो, दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी आणि मोहोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे। पण ज्याला जे काही इच्छुक असतील, ज्यांना तिकीट कुठल्या पक्षात मिळालं नसेल तर MIM पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो। ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही यावेळी ते म्हणाले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।